नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नमस्कार रेवतीताई, मी जयदीप। माझ्या अनुभवाचं शीर्षक हे जर वाचलं तर तुम्हाला देखील समजेल की माणूस हा दिवसेंदिवस किती चुकीच्या मार्गास निघाला आहे। त्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं, पण तो काय विचार करतो की सगळं चुकीची कामे करतात, मग मी केलं तर काय झालं, आणि मग तो देखील चुकीच्या मार्गात जातो। माझा एक सहकारी आहे, त्याचं नाव बदलून इथं मी अनुभव शेअर करत आहे। तर माझा सहकारी मित्र सुशील आणि मी असे दोघांनी एका चांगल्या मुहूर्तावर दुचाकी गाडी घेतली। दोघांनी नवीन गाडी घेऊन कुठेतरी फिरण्यात जाण्याचं ठरवलं। आम्ही दोघांनीही एकाच सुट्टीच्या दिवशी आमच्या गाड्या घेऊन नाशिक जवळील सातपुरा येथे जाण्यास निघालो। तिथे जात असताना रस्त्यात अचानक आमच्या गाड्यांसमोर गुराख्याची काही 3-4 मुले समोर आली आणि आम्ही गाडीला ब्रेक लावण्याआधीच त्यातील 3 मुले आमच्या गाड्यांना धडकली गेली आणि थोड्याच वेळात तिथे आजूबाजूच्या शेतातील काही लोक धावत आले। त्यांनी आम्हाला त्या जखमी मुलांना जवळील ग्रामीण रुग्णालयात घेऊन चलण्यास भाग पाडले। आता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलं। तिथं काही वेळातच अपघाताची सूचना मिळाली म्हणून पोलीस तिथं आले। त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्हा दोन्ही मित्रांविरुद्ध गुन्हा नोंदवला व आमच्या गाड्या आणि लायसन्स ताब्यात घेतले। पुढील तपास सुरू झाला आणि कोर्टात केस सुरू होण्या अजून अवधी होता। आम्ही कोर्टात अर्ज करून आमच्या गाड्या ताब्यात घेतल्या, पण जोपर्यंत आमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आमचे ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड करण्यात आले। माझ्या आयुष्यात पोलीस आणि कोर्ट ह्याची पायरी चढण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की जर कोर्टाने आपल्याला शिक्षा दिली तर काय होईल। आणि त्याहीपेक्षा मला ह्या गोष्टीचं देखील वाईट वाटलं की माझ्याकडून एका लहान मुलाला दुखापत झाली। मी त्याची क्षमा मागण्यासाठी माझ्या गजानन महाराज यांचे पारायण केले आणि त्यांना प्रार्थना केली की मला या चक्रव्यूहातून बाहेर काढा। मला माझी गाडी परत ताब्यात मिळाली तरी तिचा वापर करत नव्हतो। त्याची 2 कारणे होती। एकतर माझ्या मनात भीती बसली होती की पुन्हा माझ्याकडून कोणाला काही इजा झाली तर, आणि दुसरं कारण म्हणजे माझं ड्रायव्हिंग लायसन्स हे केसचा निकाल होईपर्यंत सस्पेंड केलं होतं। त्यामुळे विदाऊट लायसन्स गाडी चालवणं हे देखील अपराधच होता, म्हणून मी गाडीला हात देखील लावत नव्हतो। पण तिकडे माझा मित्र सुशील ह्याला घडलेल्या घटनेचं काहीच फरक पडला नव्हता। तो अगदी निवांत होता। त्याला नवीन गाडी घेतल्याचे आणि ती चालवण्याचा मोह आवरता आला नाही। त्याने कोर्टात केस सुरू असताना आणि मूळ लायसन्स सस्पेंड असताना कुठून तरी चुकीच्या मार्गाने डुप्लिकेट लायसन्स बनवून घेतलं आणि तो बिंदास त्याची गाडी वापरू लागला व त्याने मलाही तो डुप्लिकेट लायसन्स बनवून देतो, तू देखील गाडी वापर असा हट्टहास केला। मी त्याचं म्हणणं मान्य केलं, पण मला आतून कुठंतरी खूप चुकीचं काम करत आहे असं वाटत होतं। पण सुशील मला म्हणाला की असे कितीतरी लोक आहेत जे अशा केसमध्ये अडकून आहेत तरी ते गाड्या चालवतात, तू काय इतकं टेन्शन घेतोस। मग मी सुशील ह्याला म्हणालो की मी तुला उद्या सांगतो की माझं डुप्लिकेट लायसन बनवून घ्यायचं की नाही। आणि मग मी त्या दिवशी ह्याच विचारात होतो की मी असं चुकीचं काम करू की नको। आणि जेव्हा मला त्या दिवशी झोप लागली तेव्हा रात्री मला स्वप्नात माझे महाराज दिसले आणि त्यांनी मला डोळे वटारून म्हटले की याद राख, लबाडाचे न हेतुपुरती, ही खूनगाठ बांधा चित्ती। महाराजांचे ते वटारलेले लाल बुंद डोळे पाहून मला घाम फुटला आणि मी घाबरून उठलो, तर समोर कोणी नव्हतं। मग मी महाराजांच्या फोटोसमोर जाऊन कान पकडले व म्हटलं की महाराज, मी कधीही चुकीचं काम करणार नाही आणि तुम्ही मला ते करण्यापासून असंच सदैव रोखत जा। असं बोलून मी हात जोडले व पुन्हा झोपी गेलो। दुसऱ्या दिवशी जेव्हा सुशील मला भेटला आणि त्याने मला डुप्लिकेट लायसन्स बनवून घ्यायचं की नाही हे विचारलं तर मी त्याला नाही म्हटलं। तर सुशील माझी खिल्ली उडवत म्हणाला की तू फार गांडू आहेस, तुला लाईफ एन्जॉय कधीच करता येणार नाही। सुशीलचं ते बोलणं ऐकून मी खूप दुखावलो, पण मी मनातच बोललो की ज्या गोष्टीत माझ्या महाराजांची संमती नाही तर ती गोष्ट मी करणार नाही, मग जग काहीही म्हणो। मग मी घरी निघून आलो
त्या दिवसानंतर बरोबर 7व्या दिवशी मला पुन्हा सुशील याच्या गाडीचा अपघात झाल्याचं कळलं आणि त्याने त्याच्या गाडीने पुन्हा एका व्यक्तीस जबरदस्त दुखापत केली असं समजलं. मग सुशील ह्याच्यावर पुन्हा अपघाताची फौजदारी केस झाली. तसेच ज्या व्यक्तीला दुखापत झाली त्याने अपघात न्यायाधिकरणाकडे 20 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून केस केली. पुढे 1-1.5 वर्षात त्या केसचा निकाल लागला आणि त्या केसमध्ये सुशील याच्या गाडीचं इन्शुरन्स म्हणजे विमा असूनही न्यायालयाने इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही, कारण गाडीचे मालक व चालक ह्यांच्याकडे वैध व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स अपघाताच्या वेळीच नव्हतं असं कारण दिलं आणि 18 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यासाठी फक्त गाडीचा मालक व चालक यांना जबाबदार धरलं. जेव्हा हा निकाल झाला तेव्हा सुशील याला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता. तो खूप रडू लागला, कारण त्याच्या चुकीमुळे त्याचे आई वडील यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तेव्हा मला कळलं की माझ्या गजानन माऊली हिची किती दूरदृष्टी आहे. ती भक्तांचे भविष्य देखील जाणते व भक्तांचे भविष्य संकटात येऊ नये म्हणून ती त्याला नेहमी चुकीचं काम करण्यापासून रोखत असते. हे मी अनुभवलं. खरंच माझी गजानन माऊली ही माझ्यासाठी सर्व काही आहे. तिने मला असं तिच्या कुशीत जपून ठेवावं. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्न मंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे, महाराजांनी त्यांचे वस्त्र कुठल्या भक्तास नेसण्यासाठी दिले होते, त्या भक्ताचं नाव काय आहे ते सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. महाराजांनी त्यांचे वस्त्र कुठल्या भक्तास नेसण्यासाठी दिलं होतं, त्या भक्ताचं नाव काय आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर असं आहे, महाराजांचे शिष्य आत्माराम यांच्या वडिलांचं नाव तुळशीराम असं होतं आणि महाराजांचे भक्त आत्माराम यांच्या वडिलांचं नाव भिकाजी हे होतं. आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं रमेश काळे, 2 सुचिता दोराईस्वामी, 3 साई आंधळे, 4 विद्या वानखेडे, 5 योगेश भूमकर, 6 प्रज्ञा मोगे, 7 राजेंद्र मोगे, 8 राजेश फरांदे, 9 वैभव गोळे, 10 रामेश्वरी देसाई. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.